तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. सकाळी काही व्हिडिओ पोस्ट नाही केला, तर म्हटलं संध्याकाळी करावं. एखादा अर्धा केलं तरी मग जरा बरं वाटतं, नाहीतर मग काही कसलं काही लेस वेगळं असते. तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मला. आता प्रत्येकाच्या घरात लहान लेकरं आहेत, आणि पण कसं असतंय काही काहींना आपण नाही का, लहान लेकरांना बघा, बायका कशा असतात म्हणजे महिला आहेत तुमच्या, एखादी साडी घेतली गपची नवऱ्याला लपवून, किंवा नाही का एखादी वस्तू घेतली लपवूनच, म्हणजे नाही का खर्चाच्या पैशातून घेतली. तर मला तोंड आले बरं की तिथं काही चालेल तर बोलताना ना लागतंय मला. तर खर्चाच्या पैशातून आपण घेतली वस्तू असं नाही. तसं तुम्हाला माहिती, कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितली कढई वगैरे घेतली, ह्यांना म्हणजे सांगितली नाही. तर मंगळवारचा बाजार होता त्या दिवशी, आणि मग हे केलं तर कढई घेतली मी. तर त्याची किंमत तुम्हाला सांगते, मी घेतलेली आहे ती 1 रुपयाची 1300 रुपयाची घेतलेली आहे कढई. कॅश दिले एवढे, ऑनलाईन दिले एवढी. तर अशी मी 1300 रुपयाची घेतली. 150 रुपये बाकी आहे, ती मी आता नाही देणार आता मी पैसे. कारण का सगळ्यांनी कमेंट केल्या की ती कढई खूप स्वस्त आहे, तुला महाग कशी पडली. तर मी खरं सांगते, मला ती 1300ला भेटली, पण मिस्टरांना मी सांगितलं 500 रुपयाची. तर झालं असं की मला ते सांगायच्या नव्हत्या गोष्ट, मी लपून आणली ती कढई बॅगेत. आणि माणसांचं कसं असतं, किचनमध्ये कोण काय करते, किचनमध्ये ते येत नाहीत बघायला की कशात भाजी बनवती आणि कशात काही, त्यांना काही घेणं देणं नसतं. फक्त जेवण समोर मांडले तेच खायचं. तर मी ती गपचूप आणणार होती, एवढी जड कढई, प्रमाणाच्या बाहेर जड कढई. मी ती आणली बॅगेत कसं तरी लपवून, पण नेमकं घरी आणली. आणि मग मी प्रांजलला सांगितलं होतं, कारण मी शाळा तुटली नेतानाच घेऊन आली होती. प्रांजलला सांगितलं की पप्पांना अजिबात सांगू नको की मी कढई घेतली म्हणून. कारण ना तुम्हाला माहिती सध्या तर सिच्युएशन कशी चालली, घराला एवढे पैसे भरले, महिना अखेर चाललाय, त्यात मी एवढ्या मागाची कढई घेतली म्हटल्यानंतर मग नाही का अजूनच डोकं सटकतं. तर मी कोणत्या हिशोबाने घेतली सांगू का? आता महिना अखेर म्हणजे आता 1 तारीख, उद्या पगार तर येणारच आहे. आणि मग जे काही आपण घरातल्या खर्चातून जे पैसे शेवटी उरवतो, त्या पैशातूनच मी घेतलेली आहे. जे मला काही खर्चायला पैसे देतात महिन्याला, त्या पैशातूनच मी घेतली. कारण म्हटलं आता महिना संपला, खर्च संपला, मग त्याच्यामुळं मग ते पैसे उरले. मग म्हटलं नको, आपण काहीतरी घ्यावं कढई. आणि माझी खूप इच्छा होती की ती कढई घ्यायची, मग मी कढई घेतली. आणि मग मी म्हटलं यानं प्रांजलला बोलू सांगू नको, तर हिने आल्यालाच सांगितलं पप्पांना की मम्माने कढई घेतली म्हणून. देवा, आता काय करणार. मी सांगितलं कसं तरी 500 रुपयाची घेतली म्हटलं. मग काय नाही बोलली, 500ची म्हटलं काय नाही बोलली. जाऊ द्या म्हटलं, घेतली तर घेतली. आणि एवढं छान स्वयंपाक, मला लय छान वाटते ते स्वयंपाक करायला. आणि पोरी तुम्हाला सांगते, लहान लेकरं ज्याच्या घरात असतात ना, ते ना आपण दिवसभर मम्माने काय केलं काय खाल्लं सगळं सांगतात पोरी. मम्माने हे आज हे केलं, मम्माने आज ते केलं. आणि म्हणजे लहान लेकरं नाही का, आपण म्हणतो ना हे सांगू नको. आता मी कालचीच गोष्ट सांगते तुम्हाला. तर मी ना असे पैसे मोजत होती, म्हणजे चिल्लर आहे माझ्याकडे, अशी लय चिल्लर मी साठवून ठेवलेली, ती मोजत होते म्हणजे. तर ही तिच्या पप्पांना सांगते, पप्पा मम्माकडले पैसे आहेत म्हटली. अशी करते ही पोरगी, म्हणती मम्माकडले पैसे आहेत असं सांगितलं तिने तिच्या पप्पांना. आणि ती गोष्ट झाली. आणि मी काल ना शाळेतून येताना ना मंचुरियन आणली होती खायला. म्हटलं मंचुरियन खावा नाही का, मंचुरियन खाऊ वाटले होते. कारण ना प्रांजलला शाळेत सोडवताना लय भारी मंचुरियन भेटतात. मग मी ते आणले येताना. तर ती संध्याकाळी म्हणती, पप्पा आज आम्ही मंचुरियन खाल्ले. बरं त्यांना सांगा ना पण प्रांजल समोर, म्हणजे तिला रडायला, मला मंचुरियन का नाही आणले म्हणून असंही. तर चला उरवलेली गप्पा नंतर मारू. आता मी करते स्वयंपाक. इथे टाकले छोले, पीठ मळून ठेवले, छोले शिजायला टाकले. आणि आपली कढई, हे बघा छान आहे का? मला लय आवडली. मला एखादी वस्तू जर माझ्या आवडीची भेटली ना, मला लय भारी वाटतं. लय जड आहे बरं का, लय जड आहे, प्रमाणाच्या बाहेर जड आहे. तर चला करते स्वयंपाक. नंतर प्रांजलचा अभ्यास घ्यायचा आहे मला. मम्मीला फोन लावायचा, मम्मीला फोन नाही लावला अजून. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा. तर आपली छोलीची भाजी एकदम तयार होती छानपैकी. तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेते.
तेल सुटेपर्यंत. काहीच नाही टाकलं बरं का ह्याच्यात. मी काय टाकलं, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि म्हणजे काजू आणले होते, फक्त काजू टाकले, काजूची ग्रेव्ही बनवली आणि थोडंसं खोबरं ॲड केले आणि हे केले अद्रक लसूण. त्याला पाणी तेल सुटेपर्यंत त्याला असंच फ्राय करून देते. आपली छोलेची भाजी झालेली आहे. कशी दिसती? छान दिसती का? आता उकळी नाही आली तर मस्त छोलेची भाजी इकडे तयार आहे. आता उकळी नाही आली, उकळी येऊ द्यायची म्हणजे लगेच जेवायला. ग्रेव्ही टाईप नाही बनवली, थोडीशी पातळ रश्श्याची बनवली, पण अजून आटणार आहे. आटल्यावरती अजून एकदम घट्ट होऊन जाते. एकदम छान तर्री आली, एकदम मस्त. आता चपात्या करते. तवा ठेवला इथं आणि इकडे हे मस्तपैकी छोले. छोलेची भाजी कशी दिसते? छान दिसते का? एकच नंबर दिसते. आता उकळी येऊ देते, त्याच्यावर प्लेट ठेवते झाकण, म्हणजे शिजन लवकर. वाफेवरती छान लागत अजून टेस्टी. तर अचानक गॅस गेला तर ना मला भीती वाटत होती गॅस लावायची. कारण कसं भीती नाही, पण हे तिकडे गॅलरीत गॅस आहे आणि मला आणायचं म्हटल्यानंतर एकट्याला नाही जमत, लय जड असतोय. हलका गॅस उचलू शकतो आपण, पण जड गॅस नाही उचलू शकत. तर त्याच्यामुळं आणायचं जरा प्रॉब्लेम. म्हणून बरं झालं संध्याकाळचं गेला, जेणेकरून हे घरी होते आणि लवकर गॅस बसवला. सकाळच्यासाठी आणली मी मेथीची भाजी. मस्त स्वस्त चालली बरं का, 20 रुपयाची गड्डी. इकडे मुंबईला तर स्वस्त आहे, तिकडे गावाला काय माहिती मागे का काय. तर मला मेथीची भाजी लय आवडती. आणि आंबट चोख्याची पण भाजी होती, पण म्हटलं नाही आणली ती, आणाल पुढच्या वेळेस, ह्यांना आवडती. पण त्यात काय काय टाकते मला माहित नव्हतं ना, मी आणली असती. पालक असते, शेपू असते, आंबट चुका असतोय. आंबट चुकाच 20 रुपयाचा होता. म्हटलं 50-60 रुपयांनी त्या भाज्या घ्यायला जाते, पण मी ते आणणार आहे. 100 रुपये दिले तरी चालते, पण मी आणणार आहे त्या भाज्या. तर चला चपातीचं पीठ मिळते. प्रांजल त्यांचा अभ्यास चाललाय, तिचा अभ्यास घ्यायचा आहे मला. इकडे चालले खेळायचं, प्रांजलचं चाललंय अभ्यास. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत अजून बघा. तर असं केलं तर पुरींनी पडशीन. चला मस्तपैकी मेथीची भाजी निसून झाली, कोथिंबीर निसून ठेवली. फ्रीज नसल्यामुळे काय होते, कोथिंबीर लगेच खराब होती. त्याच्यामुळे मी अशी निसून ठेवते. तर 2-3 दिवस जाते, 2-3 दिवस जाईन मला मी कोथिंबीर निसून. मेथीची भाजी निसली. आधी होते तेव्हा आई निसायच्या, आता मी निसते. कोथिंबीर मला रोज नाही लागत, थोडी आपली टाकते कालवणाला. तर चला आता जेवायचे. आता वाजले 10, जेवून घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण हसतंय?